बंजारा समाजाच्या उपवर्गासह सदर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याबाबत एक समिती स्थापन केलेली आहे। त्या समितीचे अध्यक्ष माननीय न्यायमूर्ती श्री LM तेहलियानी, माननीय उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केलेली आहे। म्हणजे ही समिती स्थापन केली म्हणजे अफगाणिस्तानातून जो बंजारा समाज भारतात आलेला आहे व्यापार करत, त्या समाजाला आरक्षण मिळालं असं होत नाही, परंतु आपलेच गद्दार आदिवासी नेते, ती आपल्याच गद्दार आदिवासी विकास मंत्र्यांनी आपल्या पाठीत खंजीर खुपसला अशोक उईके यांनी, आणि आपल्या आदिवासी समाजाची दिशाभूल करण्याचं काम केलेले। आणि त्यांनी जी समिती स्थापन केली त्या समितीला सदर समितीसाठी लागणाऱ्या सर्व सोयी सुविधा आयुक्त आदिवासी संशोधन परीक्षा पुणे कार्यालयातून पुरवतील। अशोक उईके जी, तुम्ही आदिवासी मंत्री म्हणजे आदिवासी विकास विभागाचे मालक झाले नाही, आदिवासी समाज हा त्या विभागाचा मालक आहे। आणि आमच्या विभागाचा निधी त्या समितीवरती 1 रुपया खर्च करू नये। तुम्हाला जर खर्च करायचा आहे तर बहुजन मागासवर्गीय ते विभाग आहे, इतर मागास बहुजन कल्याण विभाग आहे, त्यांच्याकडून खर्च केला पाहिजे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना खूपच काळजी आहे त्या बंजारा समाजाची, तुम्ही मुख्यमंत्री निधीतून त्या समितीवर खर्च करा। परंतु अशोक उईके, तुम्ही समाजाला फसवतात, समाजाची दिशाभूल करतात। आज आमचे TRTचे पोरं त्या प्रवेशापासून वंचित आहे, आज आमचे पंडित दीनदयाळचे मुलं लाभापासून वंचित आहे, आज हॉस्टेलच्या मुलांची डीबीटी भेटत नाही, आज वर्ष झालं आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना अजूनही शालेय गणवेश भेटला नाही। म्हणजे इकडे हे आदिवासी वरच्या विद्यार्थ्याच्या टाळवरचं लोणी खायचं तुम्ही, आणि ह्या बोगस बंजाऱ्यांच्या समितीला द्यायचा का? हा कुठला न्याय तुमचा? त्यामुळे आम्ही आदिवासी विकास मंत्र्यांचा जाहीर निषेध करू, या गद्दार आदिवासी विकास मंत्र्यांचा जाहीर निषेध करतो। कारण आदिवासी मंत्र्यांवर जो विश्वास ठेवला तोच विश्वासघात या मंत्र्यांनी केलेला आहे। त्यामुळे समाजापेक्षा आदिवासी विकास मंत्री अशोक उईके मोठा नाही, समाजापेक्षा कोणी मोठा होऊ शकत नाही। समाज आहे म्हणजे तुम्ही, तुम्ही आहे म्हणजे समाज नाही, हे तुम्हाला कळलं पाहिजे। आणि या आदिवासी विकास विभागाचा TRT मधला 1 रुपया जर खर्च केला तर आम्ही तुम्हाला सुट्टी देणार नाही, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके साहेब। आणि आमच्या टाळूवरचं लोणी जर कोणी खाण्याचा प्रयत्न करत असेल त्याला घरी बसवल्याशिवाय राहत नाही। त्यामुळे समाज तुम्हाला लवकर तुमची जागा दाखवून देईल। आणि आमचा निधी त्या लाडक्या बहिणींना वर्ग केला तरी तुम्ही गप्प। आज तुम्ही आदिवासी विकास मंत्री होऊन 1.25 वर्ष झाले, परंतु आदिवासी समाजाची एक सुद्धा प्रश्न सुटला नाही। समाज हळहळतोय, त्रास सहन करतोय, तरी तुम्हाला काय वाटत नाही। त्यामुळे आदिवासी विकास मंत्र्यांच्या विरोधामध्ये हे उलगुलान उभं करणार आहोत। समाजाने रस्त्यावरती यायचंय, आपण लवकरच आंदोलनाची दिशा ठरवणार आहे, लवकरच तारीख ठरवणार आहे। आणि पुन्हा सांगतो आदिवासी विकास मंत्र्यांना, तुम्ही आदिवासी समाजाचा पैसा त्या अफगाणिस्तानातून महाराष्ट्रात जो बंजारा राहतोय त्या बंजारा समाजाच्या समितीवरती 1 रुपया खर्च करू नये, ही तुम्हाला विनंती करतो आणि आव्हान करतो। जय आदिवासी, जय जोहार।